इफ द शेप ऑफ लिक्विड सरफेस इज कर्व देन. हा क्वेश्चन 2024ला आलेला होता आणि 2023ला. याचं ए ऑप्शन आहे द प्रेशर ऑन कॉन्केव्ह साईड इज लेसर दॅन दॅट ऑन द कॉन्वेक्स साईड. बी ऑप्शन आहे द प्रेशर ऑन कॉन्वेक्स साईड इज इक्वल टू द प्रेशर ऑन कॉन्केव्ह साईड. आणि सी ऑप्शन आहे द प्रेशर ऑन कॉन्केव्ह साईड इज ग्रेटर दॅन दॅट ऑन द कॉन्वेक्स साईड. आणि डी ऑप्शन आहे द प्रेशर ऑन कॉन्वेक्स साईड इज इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. त्याच्या आधी आपण काही कंडिशन्स आहे तर त्या कंडिशन सर्वात पहिले आपण राईट करून घेऊ. पहिली कंडिशन, जर तुम्ही प्लेन सरफेस जर घेतला तर प्लेन सरफेसला दोन्ही साईडला प्रेशर कसा असतो, सेम असतो. म्हणजे आणि प्लेन सरफेस जर असेल तर तो प्रेशर किती असतो, तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतो. आणि कर्व सरफेस जर घेतला तर कर्व सरफेससाठी प्रेशर नेहमी कॉन्केव्ह साईडला कसा असतो, तर जास्त असतो. मग पहिले घेऊन टाकू द प्रेशर ऑन कॉन्केव्ह साईड. The pressure on concave side is more than किंवा greater than म्हटलं तरी चालेल greater than that on the convex side. आणि दुसरी कंडिशन आहे द प्रेशर ऑन प्लेन साईड. जर कर्व सरफेस नसेल, प्लेन सरफेस म्हणू आपण, इज इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर प्लेन सरफेसकडे प्रेशर सारखाच असतो आणि कॉन्केव्ह साईडकडे जास्त असतो. ओके, मग आपलं ई ऑप्शनचं करेक्ट आन्सर असणार. ओके, मग या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर आपला सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. थेरोटिकल क्वेश्चन आहे तर याचं ऑप्शन सी असेल. ऑप्शन सी म्हणजे काय, द प्रेशर ऑन कॉन्केव्ह साईड इज ग्रेटर दॅन दॅट ऑन द कॉन्वेक्स साईड.